हे बघ रमेश, आता जे बॉक्स दिले ना त्यात जे ते विकायला घ्यायचंय, पण एकदम सावध राहून, कोणालाही संशय येता कामा नाही, कळलं ना? बिल्कुल मॅम बिल्कुल. आणि ही काही पॅम्पलेट्स घे तुझ्याकडे, हे सगळ्यांना वाटायचे. मी काय सांगितले ते लक्षात आहे ना? कोणालाही कळता कामा नाही. बिल्कुल मॅम बिल्कुल, काळजी नका करू. लागा कामाला, चला. दादा घ्या. हॅलो, मी इन्स्पेक्टर डोंगरे बोलतोय. लवकरात लवकर पुरुषोत्तम गायकवाड यांच्या दुकानाजवळ या आणि येऊन मला फोन करा. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं या दुकानामध्ये स्वागत आहे. मी एक 5 मिनिटं घेणार आहे तुमची. आज या दुकानाचे मालक, या दुकानाचे सर्वेसर्वा माझे बाबा पुरुषोत्तम गायकवाड इथे उपस्थित आहेत. माझी आत्या उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. प्लीज इथे या आणि सगळ्यांशी 2 शब्द बोला. नमस्कार 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 मंडळी. सगळ्यात आधी तुम्हाला मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि स्वरांनी सांगितल्याप्रमाणे मी काही भाषण करणार नाही. 5 मिनिटं तुमची घेणार आहे. आज आमच्या दुकानात नव्याने आलेल्या ग्राहकांना मला सांगताना अतिशय आनंद होतोय की दरवर्षी 15 ऑगस्टला या दुकानात एक वेगळी गोष्ट केली जाते. संपूर्ण नाशिकमध्ये कुठेही उपलब्ध होणार नाही, मिळणार नाही अशी एक हात मागावर मिळलेली वेगळ्या प्रकारची पैठणी दरवर्षी ह्या दिवशी एका कर्तृत्ववान महिलेला भेट म्हणून दिली जाते. ही प्रथा गीतांजलीनी माझ्या स्वर्गीय पत्नीने सुरू केली आणि आज तगायत ती आम्ही अतिशय श्रद्धेने जपली आहे. कारण आजच्या या सोहळ्यात ही विशेष पैठणी माझी बहीण सुलोचना हिच्या हस्ते प्रदान होणार आहे. सुलू ये. मगाशी माझ्या मुलांनी माझा उल्लेख सर्वा असा केला, पण ते खरं नाहीये. माझी बहीण सुलोचना आणि माझी स्वर्गीय पत्नी गीतांजली याच माझ्या व्यवसायाच्या कणा होत्या, आहेत.